आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. ग्रामविकास विभागाअंतर्गत उमेद अभियान कार्यरत आहे. या उमेद अभियानाअंतर्गत गाव पातळीवर जाऊन ज्या महिलांना गरिबीच्या बाहेर पडण्याची इच्छा असते त्यांना आमच्या स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून आम्ही संघटित करतो. या स्वयंसहायता समूहातील महिला ज्या काही उत्पादन गाव पातळीवर बनवतात ते उत्पादने बाजारपेठेपर्यंत पोहोचले पाहिजे या उदात्त हेतूने ग्रामविकास विभागामार्फत राज्यस्तरावर महालक्ष्मी सरसचं आयोजन केलं जातं. त्या ठिकाणी त्यांचे उत्पादन विक्रीसाठी मुंबईत या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतं, प्लॅटफॉर्म उपलब्ध होतो. परंतु जिल्हा स्तरावरही तो प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला पाहिजे या धर्तीवर राज्य अभियान व्यवस्थापन कक्षामार्फत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मिनी सरसचं आयोजन केलं जातं. त्याचाच एक भाग म्हणून आज मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शेतकरी भवन या प्रांगणामध्ये स्वयंसहायता समूहांचे आपण स्टॉल लावलेले आहेत. या ठिकाणी एकूण 100 स्टॉल आहेत. त्यात सहभागी समूह जे आहे 100 समूहाच्या अनुषंगाने विविध जे ग्रामीण भागाच्या तयार होणारे मसाले, हळद, विविध पापड असे उपलब्ध झालेले आहेत आपल्याला ग्राहकांसाठी. तसेच डाळ, विविध प्रकारच्या डाळ असतील, गहू असेल, ज्वारी असेल, हे इथं ग्राहकांसाठी उपलब्ध झालेले आहेत. त्यासोबतच सहकुटुंब भेट दिल्यानंतर जी ग्रामीण भागातली खाद्य संस्कृती आहे ती जिल्हा स्तरावर किंवा शहरी भागामध्ये उपलब्ध होत नाही सहजासहजी, त्याच महिलांच्या हाताने अस्सल गावरान चव असणारे विविध प्रकारचे व्हेज, नॉन व्हेज आणि असे तत्सम खाद्यपदार्थ इथे उपलब्ध आहेत. तर या खाद्यपदार्थाच्या अनुषंगाने आपण सर्व सहकुटुंब आपण इथं भेट देऊन त्याचा आस्वाद घ्यावा. या ग्रामीण भागातील महिलांना परभणीवासियांनी सपोर्ट करावा आणि प्रोत्साहित करावं, जेणेकरून त्याचा उत्साह वाढून पुढच्याही वर्षी या जोमाने सहभागी होतील आणि त्यांना अर्थार्जन करण्यासाठी मदत होईल यासाठी आयोजित करण्यात आले. त्यासोबतच ज्या ग्राहक इथं भेट देणार आहेत त्यांच्यासाठी आमच्याकडनं सांस्कृतिक मेजवानी आयोजित करण्यात आलेली आहे. त्या सांस्कृतिक मेजवानीमध्ये 12 तारखेला म्हणजे आजच्या दिवशीच आपल्याकडे एक नक्षत्र जो नृत्य ग्रुप आहे त्यांचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. 13 तारखेला आपल्याकडनं एक शाहीर पोवाड्याचा कार्यक्रम आहे जो आपल्याला जुन्या काळातील जे पोवाडे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळातले ते आपल्याला इथं ऐकायला मिळतील. त्यासोबतच 15 तारखेला आपल्याकडनं एक ऐश्वर्या डावरे यांच्या ग्रुपचा विद्यार्थ्यांचा आपल्याला एक डान्स प्रोग्राम तो पण आयोजित केलेला आहे. त्यासोबत 16 तारखेला सूर्यज्ञ जो अनिल छत्रपती यांचा एक ग्रुप आहे ऑर्केस्ट्रा, त्यांचाही गायनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही संध्याकाळी 7 ते 10 या वेळेमध्ये आयोजित करतोय. तरी सर्वांनी परभणीवासियांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानीची आनंद घ्यावा. त्यासोबत अस्सल ग्रामीण भागातील उत्पादनांनाही आपण इथं खरेदी करावे आणि खाद्य संस्कृतीचाही स्वाद घ्यावा असं एक आवाहन करतो आणि सर्वांनी याला आम्हाला प्रोत्साहन द्यावं. दररोज हा प्रदर्शन कालावधी हा सकाळी 10 ते संध्याकाळी 10 या कालावधीमध्ये उपलब्ध आहे. तसेच काही जे काही ग्राहक आहेत जे दुपारी येऊ शकत नाहीत परंतु सकाळी मॉर्निंग वॉक साठी येतात युनिव्हर्सिटीमध्ये गेटला, त्यांच्यासाठी आमचे स्टॉल हे सकाळी 5 वाजताही लागणार आहेत, जेणेकरून त्यांना इथं पुन्हा दुपारी यायची गरज नाही, जे की ऑफिस टायमिंग नंतर इकडे येऊ शकत नाहीत. याचं एक वैशिष्ट्य आहे की सकाळी 4 वाजता 5 वाजता स्टॉल लागणार आहे. धन्यवाद. काय नाव? शिल्पा विष्णू कांबळे, काय बचत गटाचं नाव आहे? बेलेश्वर स्वयंसहायता, कुठलाही बेलेश्वर? सिंगणापूर. बरं. काय होतं तुमच्याकडे? पावभाजीचा होता आयटम. बरं. खूप चांगल्या प्रकारे विकली पावभाजी. सकाळी खूप आल्याला गर्दी होऊ लागली, 4-4 जण टेबलवर येऊन जेवू लागले. खूप छान प्रकारचा प्रतिसाद बी भेटला इथं आम्हाला. पाण्याची याची सोय सगळ्यांनी सरांनी विचारलं, आम्हाला सहकार्य केलं. आम्ही तर नवीनच आहेत, पहिले एकदा पण आलेलं नाहीत, फर्स्ट टाइम आमचा स्टॉल लागलेला आहे आणि तितक्यात पण आमची पावभाजी बी एक नंबर बनलेली आहे. भाजी कशी स्वतःच बनवली तुम्ही? भाजी स्वतःच बनवलेली आहे. त्याच्यामध्ये मसाला टाकलेले आहेत, पाव मसाला, घरचं सगळं साहित्य. दुकान टाकणार आहे सर माझं करू शकते, मी टाकू पण शकते. चांगली जर माझ्या व्यवसायात वाढ झाली तर मी टाकू पण शकते. याच्यापासून आम्हाला जरा. नमस्कार, मी अनिता देशमुख बोलते. तर मी झरीहून आले आणि मला बचत गटाच्या CRP कडून कळालं की इथे स्टॉल लागणार आहे आणि हे माझं जे उत्पादन आहे ते मी घरीच तयार करते. माझं ढोकळ्याचं इन्स्टंट मिक्स ढोकळा पीठ, तर मदर्स रेसिपीचा, म्हणजे याला नाव दिलं मी मदर्स रेसिपी म्हणून. आणि त्यामुळे ते ह्या पिठाचं म्हणजे कसं आहे की याच्यामध्ये पूर्ण डाळी मिक्स आहे. आता बाकीचे ढोकळा बनवतात तर एकाच डाळीचा किंवा तांदळाचा बनवतात, तर माझ्या याच्यामध्ये उडीद डाळ, त्याचबरोबर यामध्ये मुगाची डाळ आणि तांदूळ आणि आपली
याची हरभऱ्याची डाळ आणि बाकी सगळं याच्यामध्ये कलर नाही किंवा टेस्टिंग पावडर पण नाही. यामुळे लहान लेकरं सुद्धा पौष्टिक म्हणून याचा वापर करू शकतात. अच्छा. हो. तर कधीपासून हे सुरुवात हे माझं केली? 1 वर्ष झालं जवळपास. बरं, बरं. तर याला आता प्रशिक्षण कुठे? प्रशिक्षण इथंच परभणीला घेतलं होतं. आपल्या बचत गटाच्या माध्यमातूनच प्रशिक्षण मी घेतलेलं काय फायदा होतं. होता तुला? याचा फायदा खूप चांगला होतो मला आणि एक स्वतःला काहीतरी आपण बनवलं व्यवसाय करू शकतो. व्यवसाय करू शकतो, स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो, घराच्या बाहेर निघून काहीतरी करण्याची संधी पण प्राप्त व्हायली यामुळे आणि बऱ्याच गोष्टी शिकायला पण मिळाल्या. म्हणजे वर्षभरात किती उत्पन्न आहे अंदाजे? माझं म्हंटल तरी बी आता 50 पेक्षा पण जास्त जवळपास 1 क्विंटल पिठाचे हे झालं. कारण आता मला मार्केटिंग पण भेटलंय की बरेच हॉटेलवर आणि दुकानावर पण मी ठेवते. अच्छा. हो, याला बरेचशा बऱ्याचच्या गावात पण स्वतःचं सगळ्या दुकान वगैरे कुठं टाकलं स्वतःचं दुकान गावामध्ये आहे ना? हो झरीमध्ये. काय काय प्रोडक्ट आहेत तुमच्याकडे? माझ्याकडे हे एक आहे आणि हे एक नवीन येसर मी तयार केलं. म्हणजे आता याला भेटायचं राहिला नंबर आपल्याला फोन नंबर वगैरे ते घरगुती येसर की आता कसं काळ्या मसाल्यामुळे ऍसिडिटी वगैरे व्हायला लागले. तर आपल्या पूर्वीच्या आजी वगैरे हे असाच घरी मसाला बनवायचा ना, त्यामुळे मला वाटलं की आता या मसाल्याची गरज आहे आपल्या पिढीला सगळ्यांना. येसर मसाला हे संपूर्ण धान्य यामध्ये आपले टाकायचे, पूर्ण धान्य एकत्र भाजून दळून तयार केलेला. यामध्ये बाकी असं आपल्याला ऍसिडिटी होईल असं काही नाही. आणि माझं नाव अनिता रामभाऊ खरोडे आहे. मी खरोडे सर माझं नाव अनिता रामभाऊ खरोडे, राहणार किनोळा, तालुका जिल्हा परभणी. माझ्या गटाचं नाव शिवछत्रपती शिवाजी महाराज महिला स्वयंसहायता समूह. माझी हस्तकला आहे आणि ही मूर्त्यांचं आम्ही ऑर्डर करून असं मूर्त्यांचं? हा. तर स्वतः विणकाम बनवतो आणि हे असे ताट वगैरे आणि बरेच काही दुसरं पण मी आता इथं आणलं नाही. हा, तुम्हाला इथली व्यवस्था बघून मॅनेजमेंट बघून तुम्हाला काय वाटतं? इथलं मॅनेजमेंट बघून इथं थोडं म्हणजे आपल्या हे आमचं दुकान आहे, दुकानपेक्षा जास्त आम्हाला इथं परवडतं पण. आणि इथं सगळं हे असल्यामुळं स्टॉल लावायला आणि त्याच्यावर इन्कम पण छान भेटते. बुद्धरत्न वाघमारे, आदर्श महिला स्वयंसहायता समूह रायपूर. रायपूरचं हो. आहे. आता ही मशीन स्वतः घेतली का तुमच्या? हो, आम्ही स्वतःच घेत, बचत गटाची नाही, मी स्वतः घेतली. स्वतः घेतली. हो. बर. मग कसं आहे व्यवसाय करावं काय वाटलं तुम्हाला? व्यवसायातून चांगलंच कमाई होती, खर्च पण कमी लागते आणि जास्त प्रॉफिट भेटते त्याच्यातून. आज कसा प्रतिसाद मिळाला? आज चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचं प्रशिक्षण कुठे घेतलं तुम्ही? प्रशिक्षण नाही, आमच्या घरीच आम्ही हे टाकलेले रसवंती. इथं आल्याच्या नंतर तुम्हाला कसं वाटलं इथली व्यवस्था बघून? चांगलं वाटलं, त्यांची व्यवस्था चांगली आहे, सगळं काही व्यवस्थित करून दिलं. मी एकटी असल्यामुळे माझी जरा धावपळ झाली. अच्छा. हो, तर प्रतिसाद चांगला मिळाला? हो, प्रतिसाद चांगला भेटला. माझं नाव सरस्वती रामभाऊ मांदळे, राहणार कुठल्या बचत गटात? धनश्री महिला स्वयंसहायता समूह लोणी, राहणार लोणी, तालुका पाथरी, जिल्हा परभणी. आता म्हणजे बचत गटाच्या सगळ्या महिला आहेत आपल्यासोबत. हा, हे माझ्या बचत गटाच्या सर्वांच्या त्यांच्या रेखा दिवाळीत आहेत. अच्छा. प्रियंका शिंदे, मी ढालेगाव. मी रुक्मिणी टेंगसे, रेणापूर. अच्छा, म्हणजे सगळं मिळून तुम्ही हे करता. काय व्यवसाय कशा पद्धतीने? आता आमचा व्यवसाय आहे सर, मसाला एक आहे, मसाल्याचं प्रोडक्ट आहे. आम्ही हे मसाला बनवता, एक काळा मसाला आहे आणि लाल एक मसाला आहे आणि एक ग्रेव्ही सर, गिरवी. ग्रेव्ही पण आहे, काळा मसाला पण आहे. हा आम्ही व्यवसाय सर 2 वर्षापासून करतो. या अगोदर आम्ही मुंबईच्या सरसला पण गेलो होतो आणि आता विभागीय स्तरीय झालं नव्हतं का औरंगाबादचं, ते पण सरसला आम्ही गेलो होतो. तर छान आमचा तिथं सेल झाला होता आणि इथं पण गेल्या वर्षी आम्ही इथं आलो होतो. मागच्या 2 वर्षापासून आपण फक्त मसाल्याचे मसाला- का इतर काही अजून आहे? आमच्याकडे आहे सर, पापड येतं, चिप्स येतं, शेंगा येतात आणि सर्व प्रकारच्या म्हणजे ज्वारीच्या पापड्या, गव्हाच्या पापड्या, ज्वारीच्या पापड्या आम्ही हे सर्व बनवतो. बर. आता आपल्या 2 वर्षामध्ये हा जो व्यवसाय सुरू केला आपण, त्याच्यात सुरुवात करताना कशा पद्धतीने राहिली, काय सुरुवात कशी राहिली? फर्स्टला आम्ही सर इथंच परभणीला चालू होतो. फर्स्टला आम्हाला म्हणजे आम्ही फर्स्टला कुठे घेतलं? प्रशिक्षण नाही का आमचं ह्याला RCTC ला घेतलं, परभणीच्या RCTC ला घेतलं. हा, आमच्या गाव लेवलला पण प्रशिक्षण झालं. आम्ही 40 महिलांना, गावातल्या महिलांना पण प्रशिक्षण दिलं आणि त्याच्यानंतर आम्ही हा व्यवसाय चालू केला. फर्स्टला आम्ही इथं पहिल्यांदा 8,000चाच माल आणला होता. मला नवीन होते विकते की नाही, पण आम्हाला इतका छान प्रतिसाद मिळाला आणि मसाल्याची टेस्ट खूप छान असल्यामुळे 2 दिवसात आमचा पहिल्या वेळेस मसाला विकला. त्याच्यानंतर आम्ही मुंबईला गेलो. मुंबईला पण आमचा 1,80,000चा मसाला विकला होता. हो, आणि आता जे विभागीला गेले होते ना औरंगाबादला, आमचं
तिथं पण खूप छान आम्हाला प्रतिसाद प्रॉफिट छान झालं तिथं पण. अच्छा, एक अंदाजे 2 वर्षात काय किती उत्पन्न झालं आपल्याला कामाचं या व्यवसायातून? व्यवसायातून